घरी पाव बनवायचा ना, हा माझा तिसरा अटेम्प्ट आहे. यावेळेस ना मी नेमकं शूट करायचं ठरवलं. म्हटलं चांगलं झालं तर झालं, नाही झालं तरी पण मी अपलोड करेन. पण या अटेम्प्टला ना माझे पाव एकदम व्यवस्थित झाले होते. ॲक्चुअली माझी चूक अशी व्हायची, की मी सगळं व्यवस्थित करत होते, फर्मेंट व्यवस्थित करत होते आणि पीठ व्यवस्थित मळत होते. अंदाज, प्रमाण सगळं एकदम परफेक्ट होतं आणि त्या फुगायच्या पण. पण जेव्हा बेकिंगच्या वेळी ना माझा ॲक्चुअली हा प्रॉब्लेम व्हायचा, की ते बेक करताना फुगत नव्हते. मग यावेळेस मी काय केलं 15 मिनिटं ना आधीच मी मंद आचेवरती ना पातेलं ठेवलं होतं जाळीसकट आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना हे पाव ठेवले होते, म्हणजे डव ठेवलं होतं. त्यानंतरून मग मी त्याला अर्धा तास चांगलं ना बेक होऊ दिलं. त्यानंतर मी जेव्हा काढून बघितलं, तर फायनली मला पाहिजे तसे पाव झाले होते. सो तुमचे जरी फुगत नसतील ना पाव, तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. ह्याच्याने ना खूप छान रिझल्ट भेटतो, जसं की मला भेटला आहे आणि एकदम मऊ झाले होते. खूप छान झाले होते माझे पाव. बाकी डिटेल्स मी तुम्हाला